महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या विदर्भ न्यूज माझा चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा। विदर्भ न्यूज माझा, आवाज जनसामान्यांचा। शेतकरी व व्यापाऱ्यांना 72 लाखांचा चुना लावून व्यापारी गायब। कृषी उत्पन्न बाजार समिती दिग्रस परिसरात शेतकरी व व्यापाऱ्यांची 72 लाख रुपयांची मोठी फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। व्यापारी व शेतकऱ्यांकडून माल घेऊन विक्री करणाऱ्या एका व्यापाऱ्यानं 9 व्यापारी आणि एका शेतकऱ्याची तब्बल 72 लाख रुपयांनी फसवणूक करून कुटुंबासह फरार झाल्यानं बाजार समिती परिसरात एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी फसवणूक झालेल्या व्यापाऱ्यांच्या सामूहिक तक्रारीवरून दिग्रस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अमोल अशोक उपलेन्सवार, वय 48 वर्ष, राहणार हर्सूल, तालुका दिग्रस असे आरोपीचं नाव असून त्यानं 72 लाख रुपयांचा गंडा घालून पलायन केल्याचं समोर आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी अमोल उपलेन्सवार यांना बाजार समितीतील व्यापारी आणि शेतकऱ्यांकडून शेकडो क्विंटल धान्याची खरेदी केली। त्या बदल्यात काही दिवसांनंतरची तारीख टाकून अकोला अर्बन बँकचं धनादेश दिले। मात्र संबंधित चेक वटलं नाही आणि व्यापाऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली नाही। व्यापाऱ्यांनी आरोपीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचा फोन बंद आढळला। संशय वाढल्यानंतर व्यापाऱ्यांनी हर्सूल येथे जाऊन चौकशी केली असता त्याच्या घराला कुलूप असल्याचं दिसून आले। स्थानिकांकडून माहिती घेतली असता आरोपी कुटुंबासह गाव सोडून पसार झाल्याचं समजले। आपली लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचं लक्षात येताच व्यापाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली। अखेर फसवणूक झालेल्या सर्वांनी एकत्र येत दिग्रस पोलीस ठाणे गाठून लेखी तक्रार दाखल केली। व्यापारी जगदेवराव अमृतराव शिंदे, श्रीकांत जगदेवराव शिंदे, फुलसिंग मोतीसिंग राठोड, रणजित राजूसिंग चव्हाण, सुरेश बालचंद राठोड, अरविंद विजय चव्हाण, गजानन बहिरनाथ वायफळकर, गंगाप्रसाद किसनलाल जयस्वाल, सुभाष भिक्का जाधव आणि शेतकरी विनोद नारायण पद्मावार असे फसवणूक झालेल्या फिर्यादीचं नाव आहे। दिग्रस पोलिसांनी आरोपी अमोल उपलेन्सवार याच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे। बाजार समितीतील या मोठ्या आर्थिक घोटाळ्यामुळे व्यापारी आणि शेतकरी वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। दिग्रस शहरात वाढत्या आर्थिक फसवणुकीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे। विविध प्रकारांनी लोकांना गंडा घालण्याचा प्रकार समोर येत असून व्यवहार करताना पूर्ण पडताळणी करण्याचं आवाहन करण्यात आले आहे।